नमस्कार, लोक 9 न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आज आपण येवल्यातील महामृत्युंजय मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि आत्ताची जी विधानसभेची 2024ची जी निवडणूक होती मोठ्या चुरशीची झाली का पूर्ण महाराष्ट्रभर ते गाजले गेली। त्यामध्ये भुजबळ साहेबांचा हा दणदणीत विजय झाला आणि त्या विजयाच्या संदर्भात आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत। भारतीय जनता पार्टीचे काही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना विचारूया का ही जी निवडणूक झाली तर त्यामध्ये तुमचा एक खारीचा वाटा या ठिकाणी म्हणावा लागेल, तर काय सांगाल त्या संदर्भात? खारीचा वाटा म्हणजे आमची जी युती होती महायुती, त्याच्यामध्ये येवला तालुक्यात महायुतीचे उमेदवार माननीय भुजबळ साहेब होते। त्यांच्या पाठीमागे आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी व महायुतीचे कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले आणि आमच्या या प्रयत्नाला यश आलेले आहे। तर आम्ही अति उत्साही आहोत का येवला तालुका हा परत विकासाच्या वाटचालीने पुढे चालला आहे। तरी आम्ही आज या मंदिरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यासाठी आम्ही साखळं घातलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने। तरी आता आमची महायुती ही देशामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। भुजबळ साहेब हे एकदम हेवीवेट नेते, तर ते पुन्हा एकदा आपल्याला विकासासाठी येवल्यामध्ये निवडून आलेले, परंतु या ठिकाणी सोशल मीडियावर आणि काही व्हिडिओ व्हायरल होत आहे, तर ईव्हीएम संदर्भात आता काय वाटतं त्याबद्दल आपल्याला? ईव्हीएम हे अतिशय पारदर्शकपणाने काम केलेले आहे। ईव्हीएमने लोकसभेच्या निवडणुका झाल्या 6 महिन्यापूर्वी, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, त्यावेळेस ईव्हीएम चांगलं होतं आणि आता यांना अपयश आलं तर ईव्हीएम खराब झालं। हे त्यांचं बोलणं चालणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेला हे पटणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेने या राज्य सरकारने महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे पैसे मिळालेले असेल किंवा शेतकऱ्यांसाठी शून्य बिल केलं असेल किंवा महिलांसाठी बसमध्ये सवलत असेल, वयोवृद्ध नागरिकांसाठी अनेक योजना असतील, आरोग्याच्या योजना असतील, अशा नागरिकांच्या ज्या सर्वसामान्यांच्या हिताच्या ज्या योजना आहे त्याला प्रतिसाद देऊन आज महाराष्ट्रामध्ये भरघोस सीटं महायुतीचे लागलेले आहे। आणि आता यांना नाईलाज आहे, यांचा जे पक्ष आहेत, शरद पवारांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस, यांचं अस्तित्व आज महाराष्ट्रामध्ये नामशेष होण्याच्या वाटेवर आलेलं आहे। म्हणून कुठेतरी आता अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडता आहे, त्यांना अपयश त्यांना पचवता येत नाही आहे, त्यांनी अपयश पचवलं पाहिजे आणि ईव्हीएमवर खापर फोडण्याचं काम त्यांनी आता बंद केलं पाहिजे। आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्यांना आता फटकारलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने एक चांगली चापराक दिलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी निर्णयाचा आदर केला पाहिजे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ पाहत आहे आणि ते झाले पाहिजे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आरती केली, काय सांगाल? आरती केली त्याचं कारण असं का फडणवीस साहेब व एकनाथ शिंदे साहेब, आपले अजितदादा पवार यांच्यासाठी महायुतीचं सरकार येण्यासाठी अहोरात्र जे घेतले, आदरणीय मोदी साहेबांनी खूप सभा इथं घेतलेल्या आहे, योगी आदित्यनाथांनी घेतलेल्या आहे, गडकरी साहेबांनी खूप सभा घेतलेल्या आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून खूप विकास केलेला आहे। शेतकऱ्यांचा विमा असेल, लाडकी बहीण असेल, अनेक शेतकऱ्यासाठी योजना असेल, गावाच्या विकासासाठी योजना असेल, तर ह्या नेते मंडळींनी खूप मोठं काम केलेलं आहे। म्हणून युती सरकार ह्या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला विजय करून दिलेला आहे। म्हणून आमचं असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे की यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री व्हावा आणि त्यांना यांनी सर्वांनी साथ द्यावा आणि ह्या महाराष्ट्राचा विकास आणि भरभराटी जास्तीत जास्त चालू राहील असं मी यावेळेस आपल्या महामृत्युंजय मंदिरात प्रार्थना केलेली आहे आणि तसं होईल असे आम्हाला भगवंताचा आशीर्वाद मिळेल आणि युतीचं शासन आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबच होतील। या ठिकाणी काही महिला पण आहे, तर आपण त्यांना विचारूया का आपल्याला ज्या योजना राबवल्या, लाडकी बहीण असेल, तर यामध्ये फायदा झाला आपल्याला? हो, खूप प्रॉफिट झाला आणि महायुतीने खूप आम्हाला सपोर्ट केला सगळ्या महिलांना। कोणी देत 5 रुपये कोणी लवकर कोणाला देत नाही, पण आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने खूप आम्हाला सगळ्यांना पैसे दिले आणि सगळ्या महिलांनी भरभरून वोट केले त्यांना आणि देवेंद्र फडणवीस हेच व्हावी मुख्यमंत्री
आमची पण अपेक्षा आहे आणि अजून त्यांनी आम्हाला पुढे अजून वाढवावा. 1500 रुपये देत आहे आपल्याला, ते वाढून पाहिजे का अजून किती पैसे तुम्हाला अपेक्षित आहे दर महिन्याला? बस झाले, एवढे दिले तेवढेच झाले, पण त्यांना जास्त वोट द्यावा आणि त्यांना आणखीन पुढे न्यावा. सगळ्या महिलांनी त्यांनाच वोट करावा, आमची हीच इच्छा आहे. आम्हाला इतका आनंद झाला त्यांना निवडून काढलं, एवढे वोटनी आले ते निवडून. आम्हाला इतकं म्हणजे आम्हाला सांगताच येत नाही, आम्हाला एवढा आनंद झाला. आणखीन पुढे त्यांना असंच हो, आमची ही इच्छा आहे. आणि शेवट त्यांनी अर्ध तिकीट पण केलंय महिलांसाठी, खूप योजना केल्या आहे. हे तर खूप छान केलंय, कारण माझी सिन्नर आणि येवला खूप चक्कर असते, दर 8 दिवसाला राहते. 120 रुपयामध्ये येऊन जाऊन होतं, खूप छान. हे असंच राहावं हीच आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांना सांगतो. या ठिकाणी महिलाही या योजनांमुळे खूप खुश आहे आणि महायुतीला याचा मोठा फायदा या ठिकाणी मतांसाठी झालेला. काय वाटतं मावशी, आपल्या कुटुंबाला हातभार लागला या योजनेमुळे? लागला आहे ना, मग त्यांच्यामुळे त्या लाडकी बहीण सर्व खुश आहे. लाडकी बहीण खुश आहे म्हणून आज ते पण वोटमध्ये भरपूर वोटांनी निवडून आलेले. असंच आपलं हिंदू धर्म पुढे जात राहावं अशीच इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा हीच आमची पण इच्छा आहे. मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी चुरस निर्माण झालेली आहे. यापूर्वी जी परिस्थिती होती, मुख्यमंत्री जे होते देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेत शिंदे साहेबांना चान्स दिला होता. काय वाटतं यावेळेस, तुम्ही काय तुमचं मत आहे? मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांनी जो विकासाचा ब्लॅकलॉग भरून काढला त्यामुळे जनतेने त्यांना कौल दिला आहे. फडणवीस साहेबांनी, भारतीय जनता पार्टीने मनाचा मोठेपणा ठेवून, केंद्रीय समितीने मनाचा मोठेपणा ठेवून एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिले. आता त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी सामंजस्य करून आमच्या नेते आदरणीय फडणवीस साहेब यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे करण्यासाठी सहकार्य करावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे. आता शिंदे साहेबांनी असं सांगितलं आहे की हेवीवेट नेते असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांनी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. काय सांगाल याबद्दल? सर्वात पहिले मोदी साहेब, अमित भाई यांना पण माहीत आहे का फडणवीस साहेबांचं किती निस्वार्थी काम चालू आहे. कोणत्याही गोष्टीत ॲलिगेशनचा विषय नाही. पक्ष वाढवणं, संघटनात्मक विषय असो, महाराष्ट्रांचा योजना असो, वेगवेगळे विकास असो, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये फडणवीस साहेबांनी वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होतील. केंद्राला पण ती अपेक्षा आहे आणि आमच्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पण ती अपेक्षा आहे का फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील. आता तुम्ही जो आरती केली त्याबद्दल काय सांगाल? साहेब, हे मंदिर आहे ना, नाशिक जिल्ह्यात खूप प्रसिद्ध झालं आहे. महामृत्युंजय मंदिर. इथं ॲक्च्युली स्मशानभूमी आहे, पण इथं खूप लोकांची भावना म्हणजे बसलेली आहे आणि खूप लोकांचे नवस असेल, काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे असं प्रत्येक लोकांना असं वाटतं का आपण भोलेबाबांकडे जायला पाहिजे, आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना झालेला आहे. इच्छा पूर्ण करा. हा, इच्छा पूर्ण करा. त्याच्यामुळे आमची इच्छा आता लवकरच 2 डिसेंबरला जेव्हा शपथविधी राहील तेव्हा पूर्ण होईल. हीच आमची भोलेबाबा चरणी सर्वांची प्रार्थना. Thank you.